चक्क रस्त्यावरील खड्ड्यात ट्रक पडला असून पुण्यातील समाधान चौकात ही घटना घडली आहे। फायर ब्रिगेड को 4:14 पे कॉल आया था। जब हमारी फायर टीम यहाँ पे आई उस टाइम हमने देखा कि इस गड्ढे में एक ट्रक जो ड्रेनेज का काम करने के लिए आया था वो इस गड्ढे में गिरा हुआ था। हमें और इधर पूछताछ की तो ऐसा पता चला कि 3 कर्मचारी गाड़ी के अंदर बैठे हुए थे। जब गाड़ी नीचे गई तब उन्होंने छलांग लगा के अपना खुद का जान बचाया। ड्रेनेज का जो साफ सफाई का काम चालू था उसके लिए ये ट्रक अंदर आया था और उन्होंने पार्किंग करने के बाद ये उनका काम चालू था। ड्रेनेज का साफ सफाई का काम चालू था और उसी टाइम ये दुर्घटना घट गई। यहाँ के जो सीसीटीवी फुटेज है उसमें तो एक व्हीकल नीचे गिरने की संभावना है। गाड़ी अगर हमने क्रेन बुलाया है। क्रेन आने के बाद जो बड़ा व्हीकल है वो बाहर निकालने के बाद में फिर उससे देखा जाएगा कि अंदर और कोई गाड़ी है क्या। अगर उसमें 2 व्हीलर है तो उसको भी हम निकालेंगे। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। वडीगोद्री इथले मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने आलेत। चल काढा ती गाडी। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याची आवक कमी असल्याने कांद्याचे दर हे 5,000 पर्यंत पोहोचले। तर 11 सप्टेंबरला कांद्याचे दर हे 4,700 रुपये इतके होते। आज कांद्याचे दर 5,000 रुपयांपर्यंत पोहोचले असून 300 रुपयाने कांद्याचे दर वाढलेत। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषदेत ते नेमकं काय बोलतायत हे पाहूया। मुंबई विद्यापीठाच्या ज्याला आम्ही अधिसभा म्हणतो, एक प्रकारचं मुंबई विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारी
विद्यापीठाला दिशा देणार आणि विद्यापीठाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावणारी सिनेट म्हणजे अधिसभेची निवडणूक ही दुसऱ्यांदा पुढे ढकलली. याआधी सुद्धा ढकलली. आता निवडणुकीला 2 दिवस असताना ही निवडणूक पुढे ढकलण्याचं कारण काय? कारण काय? याचं कारण इतकंच आहे की शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरली आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकते. हे दिसून आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं, मी डरपोक हा शब्द यासाठी वापरतो की त्यांना कोणत्याही निवडणुकांना सामोरं जाण्याची हिंमत नाही. हे तुम्ही सातत्यानं पाहिलं असेल. जिथे पैशाची मस्ती चालते तिथेच हे निवडणुकांना सामोरे जातात. पण हा सुशिक्षित तरुण वर्ग जो आहे, पदवीधर, हा इथे मतदान करतो आणि आपलं विद्यापीठ, युनिव्हर्सिटी, मुंबईची जागतिक कीर्तीचं विद्यापीठ आहे, त्याला एक दिशादर्शक असं काम करतो. ही निवडणूक आपण हरतो हे लक्षात आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं ही निवडणूकच रद्द केली. ही दुसरी वेळ आहे. मला आश्चर्य वाटतंय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकंदरीतच कारभाराचं. मोठी मोठी भाषणं करतात लोकशाहीवर. निवडणूक आयोगाचा संबंध येत नसला तरी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू हे या सरकारच्या बोळ्यानं दूध पितायत का? हा आमचा पुढला प्रश्न आहे. जे सरकार म्हणजे मोदींचं सरकार, मोदींचं म्हणण्यापेक्षा कुबड्यांचं सरकार, एक देश एक निवडणूक या योजनेचे ढोल वाजवत आहे. पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. 2दा रद्द केली. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत नाही. मुंबई विद्यापीठाची निवडणूक घ्यायची हिंमत नाही. तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार आहात? ज्या निवडणुका पैशाच्या जोरावर तुम्ही जिंकू शकता, ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकू शकता, पोलीस यंत्रणेचा वापर करून तुम्ही जिंकू शकता, अशाच निवडणुकांना तुम्ही सामोरं जाणार आहात. पण जिथे लोकांची मते विकत घेता येत नाही, जिथे ईव्हीएम नाही, तिथे निवडणूक घेण्याची तुमची हिंमत नाही. हे पुन्हा एकदा दिसून आलं. खरं म्हणजे या निवडणुका रद्द करून संपूर्ण पदवीधर तरुण वर्गाचा त्यांनी रोष ओढवून घेतला. हा संताप ओढवून घेतला, एवढंच मी सांगतो. सर, हिंदी में जानना चाहेंगे मुंबई सेनेट देखिए यहाँ एक डरपोक सरकार बनती. सेनेट का इलेक्शन 2 बार आगे ढकल दिया. अभी 2 दिन के बाद इलेक्शन है. पूरी तैयारी है, पूरी तैयारी हो गई. हमारे कार्यकर्ता जो शिवसेना के, युवा सेना के हैं, ये सेनेट का निवडणूक जीतने जा रहे हैं. सभी सीटें 100% विजय हमारा है. ये खबर आने के बाद ये सरकार डरी है. शिंदे की सरकार डरपोक, उसने पूरा चुनाव का खेल ही खत्म कर दिया. ये दूसरी बार हुआ. एक तो अपने में खुद में हिम्मत नहीं है चुनाव लड़ने की. ये मुंबई यूनिवर्सिटी है, देश की और विश्व की सबसे एक महत्वपूर्ण यूनिवर्सिटी. वहाँ स्टूडेंट्स रिप्रेजेंटेशन जो होता है सीनेट में, वो इम्पोर्टेंट होता है. जो यूनिवर्सिटी को एक दिशादर्शक होता है, एक एग्जीक्यूटिव बॉडी होती है. लेकिन वाइस चांसलर के ऊपर दबाव लाकर ये आपने सीनेट का इलेक्शन रद्द किया क्योंकि आपको हारने का. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. प्रियसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा खून झाला असून 4 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नागपूर पोलीस ठाणे इथे मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे 262/24. त्याबाबत थोडक्यात हकीकत अशी की हा जो अजय भवरे मुलगा आहे हा त्याची प्रेयसीला भेटण्यासाठी आरोपींच्या घरी गेला होता आणि जेव्हा त्या आरोपींच्या लक्षात आलं की हा हिला भेटायला आलेला आहे तर त्यांनी त्याला मारहाणीस सुरुवात केली आणि बेदम मारहाणीमध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी त्याला इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲडमिट केलं. इथल्या डॉक्टरनी सिव्हिलला पाठवलं. सिव्हिलला देखील पोलीस घेऊन गेले आणि तिथे उपचार सुरू असतानाच तो आज 20/9/24 रोजी सायंकाळी मयत झाला. सदरबाबत त्याचे वडील राजेंद्र भवरे यांच्या फिर्यादीवरून मर्डर तसेच ॲट्रॉसिटी कायद्याखाली सविस्तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास करीत आहोत. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.